महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद कायम असतानाच आता महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा एकदा समोर आलाय। पालघरच्या तलासरी तालुक्यातल्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरातकडून घुसखोरी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अशात संयुक्त मोजणी सुद्धा एकाएकी रद्द केल्याने वाद पेटला आणि त्यातच या वादामध्ये मनसेने उडी घेत थेट गुजरातला इशारा दिलाय। बघूया। महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरातची घुसखोरी, पालघर सीमेवरच्या गावात घुसखोरीचा आरोप, सीमावादात मनसेची उडी, थेट गुजरातला इशारा। महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर असलेलं हे वेवजी गाव पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यातलं हे गाव आहे। पण या गावावर गुजरातची वाकडी नजर पडल्याचा आरोप गावकरी करतात। गुजरातच्या उंबरगाव मधील सोळसुंबा ग्रामपंचायतीनं घुसखोरी केल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झाला होता, पण आता तर जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त मोजणीही अचानक रद्द केल्यानं संभ्रम वाढलाय। पालघरची वेवजी ग्रामपंचायत तर गुजरातची सोळसुंबा ग्रामपंचायत या हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सीमावाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। वेवजी ग्रामपंचायत हद्दीतील जे काही 500 मीटर पर्यंत क्षेत्र आहे ते गुजरातच्या सोळसुंबा ग्रामपंचायतीने घुसखोरी केल्याचा आरोप जो आहे या ठिकाणी ग्रामस्थांकडून केला जातोय। काल याच ठिकाणी आपण बघितलं तर पालघरचे जिल्हा प्रशासन होतं, त्याचबरोबर गुजरातचं प्रशासन होतं, यांच्याकडून या सीमा निश्चितीची जी मोजणी आहे ती सुरू करण्यात आली होती। हद्द निश्चिती नसल्यानं यापूर्वी सुद्धा अनेक वेळा वाद झाला होता आणि याचा सर्वाधिक फटका हा वेवजीसह परिसरातल्या नागरिकांना बसतोय। त्यामुळे लवकरच हद्द निश्चिती करून सीमा निश्चित करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। तलासरी तालुका आणि उंबरगाव तालुका गुजरात मध्ये आहे आणि तलासरी तालुका हा महाराष्ट्राचा आहे आणि आम्ही त्याच तालुक्यामध्ये वेवजी गाव हे बॉर्डरवर असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। हे सीमावाद म्हणजे असं की 500 मीटरवर गुजरातचे पोलीस येऊन जे येण्या जाणाऱ्याला खूप त्रास देत आहेत। वारंवार प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करतोय। जेव्हा अशोक ढोळे होता त्यांनी सगळं काहीतरी पाठपुरावा केलेला आहे। हा विधानसभेला पण विषय घातलेला आहे। तर किती क्षेत्रामध्ये त्यांनी 500 मीटरच्या आत हे लोक आहेत। सध्या नवीन इमारतची पण कामं चालू आहेत सध्या बॉर्डरवर। जोपर्यंत सीमाचा विषय संपत नाही तोपर्यंत स्थगित कामं करायला पाहिजे। खरं तर जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त मोजणीसाठी बुधवारी या ठिकाणी काही अधिकारी उपस्थित होते, पण तरी सुद्धा याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली। अधिवेशन सुरू असल्यामुळे ही गोपनीयता बाळगल्याचा आरोप नागरिक करतात, तर मनसेने या वादात उडी घेत थेट गुजरातला इशारा दिलाय। आधी जो काही गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असा जो बोर्ड होता तो आता एक 4 किलोमीटर अलीकडे आणून ठेवण्यात आलेला आहे, बरोबर। तर त्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आंदोलन उभं राहील आणि तिथले जे स्थानिक आहेत त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून असे जर चुकीच्या पद्धतीने बॉर्डरवर बॅनर लागणार असतील तर ते उखडून टाकण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। महाराष्ट्रात घुसखोरी करायची नाही। तुम्ही आतापर्यंत जेवढी घुसखोरी केली आहे ती बस करा। आता याच्या पुढे जर तुम्ही महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातला हा सीमावाद आता केवळ प्रशासकीय राहिलेला नाही, तर तो नागरिकांच्या भावना आणि सुरक्षेशी जोडला गेला। वेवजीतल्या ग्रामस्थांच्या मते गुजरातकडनं होणारी घुसखोरी ही 500 ते 700 मीटर पर्यंत पोहोचली आहे, जी अर्थातच गंभीर बाब आहे। त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून जिल्हा प्रशासनाकडून स्थगित झालेली ही संयुक्त मोजणी त्वरित पूर्ण करावी आणि महाराष्ट्र गुजरात सीमारेषा कायमस्वरूपी निश्चित करावी अशी अपेक्षा आहे। पालघरहून जितेंद्र पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।